आणि आता पाहूयात काय चाललंय देशात आणि राज्यात वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा रद्द झालेला आहे। विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झालाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी त्यांनी विविध बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करतायत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय। हे राजकारणाचे धंदे सोडून द्या अशा शब्दात संजय राऊत यांनी योगींना फटकारलंय। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच असून स्वराज्यरक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल असल्याचं मत लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं। त्यासोबतच राजकारण्यांना सुशिक्षित व्हायची वेळ आल्याची टीका देखील त्यांनी केली। जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री आणि भाजपवरती जोरदार टीका केली आहे। नेरूळ इथल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजकाल बाई दिसली तर मी 4 फूट लांब पळतो, मी आता शपथ घेतलीये की बायकोला सोडून कुणाचाही स्पर्श करायचा नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते, कधी रात्री उचलून निघून घेऊन जातील असा काय अंदाज नाहीये असा टोला देखील त्यांनी राज्य सरकारला लगावलाय। धरणवीरांनी देवानं दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केलं, यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाल्याची टीका नितेश राणेंनी अजित पवारांवरती केली आहे। या संदर्भात ट्विट करत धर्मवीरच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवार आणि शरद पवारांवरती निशाणा साधला। आयपीएस अधिकारी देवेंद्र भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे। देवेंद्र भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती केली गेली आहे। ते थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार आहेत। पुण्यात धावती एक्सप्रेस पकडणं एका महिलेच्या अंगलट आलाय। प्रगती एक्सप्रेसमध्ये चढताना एका महिलेचा पाय घसरला आणि ती खाली पडली। यावेळी तिथं कर्तव्यावरती असलेल्या रेल्वे पोलिसांनं या महिलेचे प्राण वाचवले। नागपूरमधील वीट भट्ट्यांवरती बाल कामगार काम करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। संघर्ष वाहिनीच्या सर्व्हेमध्ये 126 शाळाबाह्य मुलं आढळून आलेली आहेत आणि या प्रकरणी दोषींवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दानपेटीत चक्क नकली दागिने आढळल्यानं खळबळ उडाली आहे। भाविकांनी विठ्ठलाच्या पायी पोतभर सोन्या चांदीचे खोटे दागिने अर्पण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे। लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं 700 जणांची प्रकृती बिघडली आणि या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ज्योतिबा मंदिराच्या विकासाला चालना मिळणार आहे। ज्योतिबासह 28 गावांसाठी नवीन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार विनय कोरेंच्या बैठकीत झाला। तिरुपती मंदिराच्या धर्तीवरती ज्योतिबा डोंगरावरती सुविधा देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली। त्र्यंबकेश्वर मंदिर 8 दिवस बंद राहणार आहे। अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे। 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे। कोल्हापुरातील पन्हाळगडाला गतवैभव प्राप्त होणार आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आराखडा सादर करण्याचे आदेश दिले असून केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारमध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे आणि यात पडझड झालेल्या ऐतिहासिक वास्तूंची पुन्हा उभारणी करण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिलाय। खामगाव, नांदुरा, शेगाव या तालुक्यांसह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झालाय। यामुळे रब्बी पिकांना फटका बसला असून तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय। मनमाडमध्ये थंडीचा कडाका कायम आहे। नाशिक जिल्ह्यातील तापमानात मोठी घट झाली आहे तर काही भागात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता आहे। दरम्यान खरीप हंगाम संकटात आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। चंद्रपुरात धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं। गारठा वाढल्यानं शहरात विविध ठिकाणी शेकोट्या देखील पेटवण्यात आल्या तर जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी देखील कोसळल्या। बुलढाण्यातील लोणार सरोवर परिसरात धुक्याची चादर पसरली आहे। त्यामुळे हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी लोणार सरोवरावरती गर्दी केली आहे।
कोबीला कवडीमोल भाव मिळत असल्यानं येवल्यातल्या एरंड गावातील शेतकऱ्यानं 3 एकर पिकावरती नांगर फिरवलाय. हजारो रुपये खर्च करूनही खर्च निघत नसल्यानं कचरू उराडे या शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. उस्मानाबादमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील भरपाई देताना विमा कंपनीनं असंख्य त्रुटी निर्माण केल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. यानंतर जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी विमा कंपनीला तिसऱ्यांदा अल्टिमेटम देत 7 दिवसात कागदपत्र जमा करण्यास सांगितलेलं आहे. गडचिरोलीत माओवाद्यांच्या गडात जाऊन जंगलात पोलीस ठाणं उभारण्यात आलंय. मनेराजाम इथल्या जंगलामध्ये एका दिवसात पोलीस स्टेशन सुरू करण्यात आलंय. पुणे महापालिकेच्या गलथानपणामुळे 6 वर्षांपूर्वी पुणे सत्र न्यायालयासमोर 20 वर्षांच्या यश सोनी या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुणे न्यायालयानं महापालिकेच्या कारभारावरती ताशेरे ओढत 16 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरात अवैध दारू विक्रेत्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. राजू जाधव असं या मृत व्यक्तीचं नाव असून चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पिंपरी चिंचवडमधील एका वकिलाचं अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आलाय. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अहमदनगरच्या कोळपेवाडी इथल्या महेश्वर मंदिरात चोरी झालेली आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी चोरून नेली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी या चोरांना पकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ठाण्याच्या विवियाना मॉल जवळील उत्सव हॉटेल इथं लोखंडी प्लेट अंगावर पडल्यानं महिलेचा मृत्यू झालाय. मेट्रोचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. सायरस मिस्त्री दुर्घटना प्रकरणी पालघर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय. डॉक्टर अनाहिता पंडोले यांच्या विरोधात 150 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यात त्यांनी कार अधिक वेगानं चालवल्यानं अपघात झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय. जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये रील स्टारच ड्रग माफिया बनल्याचं समोर आलंय. पोलिसांनी कारवाई करत रील स्टार मंजर बशीर खान याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून 5 ग्रॅम वजनाचे 40,000 रुपये किमतीचे मेफेड्रोन ड्रग्ज तसंच एक कार जप्त करण्यात आली आहे. बेळगावच्या काटाकोला गावात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवरती काळानं घाला घातलाय. भरधाव वाहन झाडावरती आदळून झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आणि यामध्ये 16 जण जखमी झालेत. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत कर्नाटक सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे इथल्या दुर्गामाता मंदिरात पहाटे 3:30च्या सुमारास चोरी झाली आहे. 5 चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भिवंडी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी धडक कारवाई सुरू केली आहे. भुईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 गुन्हेगारांना मुंबई आणि मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय. भिवंडीत बाजारपेठेतील गटाराचं काम 2 महिन्यापासून अर्धवट अवस्थेत असल्यानं व्यापारी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. महापालिका आयुक्तांनी या समस्येकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावं अशी मागणी स्थानिक करतायत. बीडमध्ये पीक विमा कंपनीनं नुकसानग्रस्तांऐवजी इतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम वितरित केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कम तत्काळ कंपनीच्या खात्यात वळती करावी असं पत्र विमा कंपनीनं बँकांना पाठवलंय. आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी लांडेवाडी येथील नवखंडाळा मळा इथं पाळीव जनावरांच्या गोठ्यात बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. गावात बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आणि वन विभागानं तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी केली आहे. पुणे म्हाडाच्या 5,966 घरांची जम्बो लॉटरी निघणार आहे. या घरांसाठी आजपासून नोंदणीला सुरुवात होतीये तर 17 फेब्रुवारीला या घरांची सोडत काढण्यात येईल. पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील घरांसाठी देखील अर्ज करता येणार आहे. यंदा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे वाढलेले हप्ते कमी होऊ शकतात कारण बँका व्याजदरात कपात करू शकतात. जागतिक मंदीच्या भीतीनं वर्षभरातील केंद्रीय बँका व्याजदर घटवण्याची शक्यता वर्तवली जाते. जळगावमधील चांदीच्या दरात प्रति किलो 800 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या महिनाभरात 6,000ची वाढ झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होईल असं म्हटलं जात होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीची यात्रा उद्यापासून सुरू होतीये। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत। हे निर्बंध याच कालावधीत होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कांजळे इथल्या काळूबाई देवीच्या यात्रेलाही लागू असणार आहेत। मुरबाड तालुक्यातील खांबलिंगेश्वर म्हसोबाची यात्रा उद्यापासून सुरू होतीये। कोरोना काळानंतर पहिल्यांदाच ही यात्रा होत असून या यात्रेसाठी जय्यत तयारी देखील करण्यात येते। लहान मुलांचे पाळणे, खेळणी, मिठाई आणि प्रसादाच्या दुकानांमुळे म्हसा परिसर गजबजून गेलाय। भिवंडीत पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त रायसिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला। यावेळी धामणकर नाका इथं पोलीस बँड पथकाकडून सादरीकरण करण्यात आलं। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय चाललंय पाहूयात वेगवान स्वरूपात। अमेझॉन आपल्या 18,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे। अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी ही माहिती दिलेली आहे। आयटी क्षेत्रातील मंदीचा फटका अमेझॉनला बसलाय। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय जवानांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। गोळीबार करून फरार झालेल्या 3 जणांचा शोध घेतला जातोय। बिहारच्या मुंगेरमध्ये 12 जणांनी कपड्यांच्या दुकानामध्ये घुसून दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे। जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आलाय आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत। दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे आणि हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सकाळच्या सुमारास धुक्यामुळे काही ट्रेन आणि विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। श्रीलंकेपाठोपाठ आणि पाकिस्तानचीही अर्थव्यवस्था अखेरच्या घटका मोजू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। पाकिस्तानी नागरिक एलपीजी गॅस प्लास्टिकच्या थैलीत भरून आणतायत तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 10,000 रुपयात विकला जातोय। पाकिस्तानमध्ये एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये अज्ञातानं गोळीबार केला। या गोळीबारात 2 ISIचे अधिकारी ठार झाल्याची माहिती मिळतेय। सौदी अरेबियाला पुराचा फटका बसलाय। राजधानी जेद्दासह अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। पुराच्या तडाख्यात अनेक घरं वाहून गेल्याचं समोर आलंय। अमेरिकेनं इस्रायलमध्ये लढाऊ विमानांचा ताफा तैनात केलाय। इराणकडून युद्धाभ्यास सुरू असून वारंवार धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप इस्रायलनं केलाय। याच पार्श्वभूमीवर अमेरिकन लष्करानेही शक्ती प्रदर्शन केलं। क्रिस्टियानो रोनाल्डोचं सौदी अरबमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय। नस्र फुटबॉल क्लबची जर्सी घालून येताच चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला। श्रीलंकेविरुद्ध दुसरा T20 सामना आज खेळवण्यात येणार आहे। पुण्यात होणाऱ्या या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिका विजयाची संधी ही भारताकडे आहे। त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय। सिनेविश्वात काय चाललंय पाहूयात। हिंदी मालिकांमधील अभिनेता रुशद राणा यानं वयाच्या 43व्या वर्षी दुसरं लग्न केलंय। रुशद राणानं क्रिएटिव्ह डायरेक्टर केतकी वालावलकर सोबत लग्नगाठ बांधली आणि या लग्न सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली। अभिनेत्री तुनिशा शर्मानं 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवरती गळफास घेत आत्महत्या केली। बुधवारी तुनिशाचा वाढदिवस होता। या निमित्तानं शीजानची बहीण फलक नाज हिनं सोशल मीडियावरती तुनिशाबरोबरचे काही फोटो शेअर केले। सोशल मीडियावर चर्चेत असणारी गौतमी पाटील लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। गौतमीनं घुंगरू या चित्रपटात भूमिका साकारल्याची माहिती मिळत असून ती कोणती भूमिका साकारणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। आमच्या